एक बीज को ज़मीन में दफन होना पड़ता है जनाब, अगर कहीं जंगल बनाना है तो, या अगर कहीं जंगल बन जाना है तो। The beginning of every big thing is always a small stream. या म्हणी ऐकल्यात ना? खूप छान वाटतं ऐकायला. एका माणसाचा काहीतरी करण्याचा निर्धार लागतो आणि आपोआप त्याला हजारोंचं सहकार्य नक्की मिळायला लागतं. का? त्याने निर्धार केलेला जो असतो तो सगळ्या जनतेच्या फायद्याचा असतो. म्हणजेच या समाजासाठी उपयोगी असं पाऊल एखादा व्यक्ती जेव्हा उचलतो तेव्हा त्याला साथ द्यावीशी नक्की वाटते. अगदी साथ देणं नाही जमलं तरी माझ्यासारखं त्या व्यक्तीचं कौतुक करण्यासाठी त्याला करोडो वेळा नमन करावंसं वाटणं हे देखील माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात नक्कीच येतं. आणि म्हणूनच आजचा हा एपिसोड. कोणाच्या विषयी बोलतोय मी? UPSCचा नुकताच रिझल्ट लागला. त्यात अनेक विद्यार्थिनींनी महत्प्रयासाने खूप परिश्रम घेतल्यानंतर त्याच्यामध्ये विजय मिळवलेला. यथावकाश त्यांची आता पोस्टिंग होईल. कोणाला IRS सर्व्हिसेस मिळतील, कोणाला IPS. अनेक अधिकारी या प्रवाहामध्ये नवीन नवीन मुलं मुली नक्की येतील. अशोक काकडे हे असेच एक IAS अधिकारी, कलेक्टर ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट नावडेज. यांनी ऑगस्ट 2025 पासून आपण ज्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहोत त्या जिल्ह्यात त्यांनी एक नवीन सुरुवात करण्याचा निर्धार केला. काय होता हा निर्धार? मग त्याच्यात त्यांना यश मिळालं का? हो, मिळालं. म्हणूनच मी म्हणलं, एका व्यक्तीचा निर्धार जर चांगला असेल, त्याने केलेला एक संकल्प जो समाजासाठी उपयोगी पडणार असेल तर त्याला नक्कीच सगळ्या बाजूंनी सहकार्य मिळतं. मुलींच्या सबलीकरणासाठी प्रयत्नवादी राहणारे हे एक चांगले जिल्हाधिकारी असं सिद्ध झालं आहे. अशोक काकडेजी यांनी ऑगस्ट 25 पासून सांगलीतल्या जवळपास 51 शाळांमध्ये 38,600 मुलींना कराटे आणि तायक्वोंदो याचं प्रशिक्षण देण्याची एक योजना आखली. 38,600 मुली. विचार करा मित्रांनो, सांगली जिल्हा पूर्ण पिंजून काढला, 51 शाळा निवडल्या, या सगळ्यांमधून मुलींना निवडलं. का? सेल्फ डिफेन्स, स्वसंरक्षण हा धडा त्यांच्याकडं असलाच पाहिजे. स्वसंरक्षण कशा पद्धतीने करायचं आहे आपलं, याच्यासाठी त्यांना काहीतरी प्रशिक्षण नक्की दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुढाकार घेतला या सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी. सर्वप्रथम अशा एका उच्चतम निर्णयाचं हार्दिक स्वागत करून आपण काकडे सरांचं सगळ्यांनी मिळून अभिनंदन करूया. ऑगस्ट 2025 या महिन्यात सुरू झालेला हा यज्ञ आज फेब्रुवारी 2026 संपला आणि मार्चचे 15 दिवस पण संपले. एवढ्या सगळ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये या 38,600 मुलींना योग्य ते कराटे आणि तायक्वोंदोचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्यानंतर पहिली परीक्षा जी असते येलो बेल्ट, या बाबतीतली या सर्व मुलींची परीक्षा घेण्यात आली आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे जवळपास 15,800 मुली यांनी प्रावीण्य मिळवलं आणि येलो बेल्ट ही परीक्षा त्या पास केली त्यांनी. म्हणजे घेतलेल्या कष्टाचं चांगलं फळसुद्धा मिळालं आहे. जे राहिले त्या मुली आता यथावकाश स्वतःमध्ये प्रगती करतील, त्यांचं प्रशिक्षण असं अव्याहतपणे सुरूच राहील आणि
काहीही नाही झालं तरी त्या मुलींना एक वेगळ्या पद्धतीने आत्मविश्वास नक्कीच मिळाला आहे. मग त्यामध्ये हे पास झालेल्या त्या असू द्यात किंवा आत्ता यश मिळू शकलं नाही ज्यांना, अशा मुली असू द्यात, सगळ्यांनाच 38,600 विद्यार्थिनींना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या जीवनात, त्यांच्या स्वतःच्या मनात निर्माण झाला आहे. एक उत्कृष्ट पाऊल, एक चांगली वाट आपल्याला या काकडे साहेबांनी करून दिली आहे. मी तर आता असं जाहीर आव्हान करेन की अशा पद्धतीने कलेक्टर म्हणून कार्यरत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विद्यार्थिनींसाठी, या आपल्या मुलींसाठी ही स्कीम राबवण्यास हरकत नाही. राबवलीच गेली पाहिजे असं मी तरी आग्रह धरेन. कारण अतिशय अत्यावश्यक अशी ही बाब झाली आजकाल. प्रत्येक मुलीने, प्रत्येक विद्यार्थ्यानीसुद्धा स्वतःला सक्षम बनवलंच पाहिजे. स्वतःच्या आत्मविश्वासाची लेवल एका उंचीवर नेऊन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या त्यात मुलींनी स्वसंरक्षण कसं करायचं हे शिकून घेतलंच पाहिजे. कधी कोणावर, कुठे, कशा पद्धतीने वेळ येईल काही सांगता येत नाही. आज CCTVचं जाळं असूनसुद्धा दिल्लीसारख्या आपल्या कॅपिटल सिटीमधून, देशाची राजधानीचं शहर असतानासुद्धा, प्रचंड मोठ्या प्रमाणात CCTV असूनसुद्धा 810 मुली, बायका, व्यक्ती त्या शहरातनं गायब होत आहेत. त्यांचा थानपत्ता लागत नाही आहे. मग हे किडनॅप जर झाले असतील तर ते किडनॅपिंगच्या त्या मोमेंटला जर या प्रशिक्षित असतील आणि त्यांना कराटे आणि तायकोंदो येत असेल तर नक्कीच त्या एका वेळेस 3-3, 4-4 व्यक्तींशी लढा देऊन कुठे ना कुठे मदत मिळेल अशा ठिकाणापर्यंत धावत जाऊन स्वतःची सुटका करू शकतात. हा सेल्फ कॉन्फिडन्स जो वाढतो मुलींमध्ये तो अत्यंत महत्त्वाचा आणि सध्याच्या युगातली अत्यावश्यक बाब आहे. आणि म्हणूनच काकडे सरांना पुन्हा एकदा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. एक IAS केडरची व्यक्ती असं काही संकल्प करते, अशी काही स्वप्न घेऊन जगते आणि ते अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत स्वतःच्या पोस्टचा वापर करते. हे पाहिलं की खरंच वाटतं की बाबा, योग्य ती माणसंच सिलेक्ट झालेली आहेत आणि योग्य त्या खुर्चीवरती बसली आहेत. त्यामुळं या देशाचं भवितव्य हळूहळू का होईना एका चांगल्या दिशेकडे सुरू आहे, सुधारणा होती आहे असंच मला म्हणावंसं वाटतं. मित्रांनो, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं हे पाऊल, त्यांनी जो अंमलबजावणी केली त्या संकल्पाची, कराटे आणि तायकोंदोचं प्रशिक्षण विद्यार्थिनींना देणं आणि ते सुद्धा जवळपास 40,000 विद्यार्थी, 38,600, इट इज द एक्झॅक्ट फिगर, इतक्या विद्यार्थिनींना प्रशिक्षित करण्याचा विडा उचलला आणि तो पूर्णत्वाससुद्धा नेला. ही बाब तुम्हाला कशी वाटते? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. पुन्हा एकदा या प्रवीतर्फे या कलेक्टर साहेबांना, काकडे साहेबांना मानाचा मुजरा, कडक सॅल्यूट आणि करोडो नमन. पाहत राहा, ऐकत राहा. अशाच काही वाखाणण्यासारख्या गोष्टी समाजामध्ये ज्या घडतात त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच धडपडणारा हा एक कलाकार, जागतिक विक्रमवीर प्रवी. मायसेल्फ प्रवी मीन्स प्रशांत विजय. प्रशांत इज माय नेम, विजय इज माय फादर्स नेम. Pravi Raje. Don't forget to visit Kavi Pravi Show on YouTube, and if you like any video, try to subscribe it.